उठला नाही. दीदी पण त्यांची वाट बघत असेल. चल लवकर तिला उठवू चल. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत का, की तुम्हाला असं फील येत नाही की दिवाळी, जेव्हा मी लहान होते तेव्हाची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी ह्याच्यामध्ये ना जमीन आसमानाचा फरक मला दिसतोय. मला आत्ता लहानपणीचा फील मला आत्ता नाही येते, किंवा आत्ता जे लहान मुलं आहेत आपण ज्या अनुभवलेत आपल्या लहानपणीच्या दिवाळी, त्या आता ते लोक ते अनुभवत नाहीत. त्या रूढी परंपरा चालत आलेल्या पहिल्यापासूनच्या त्या कुठेतरी नामशेष होत चालल्यात. आजकाल दिवाळीची व्याख्या झाली आहे की फक्त डेकोरेशन्स, वेगवेगळे दिवे लावणं, फुलांच्या रांगोळ्या, म्हणजे हे सगळं म्हणजे दिवाळी नाहीये. आपल्या मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही सकाळी खूप लवकर उठायचो. 5, पावणे 5, 4:30ला उठायचो. आप्पा हिटर लावून ठेवायचे. आप्पा म्हणजे माझे आजोबा आहेत. ते सकाळी लवकर उठायचे. अगोदर ते उठायचे, आम्ही सगळे उठायच्या आत पाणी तापवून ठेवायचे. आम्ही दिवाळीला, माझं आणि माझ्या मामाचं गाव एकच आहे, दिवाळीत आम्ही मामाच्या घरी असायचो. मग आधी आप्पा उठायचे, मग एक 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 जणांना उठवायचे. मग जसं जसं उठेल तसं सगळे आंघोळी करायचे. जास्तीत जास्त सकाळी 5:30 पावणे 6ला सगळ्यांच्या आंघोळी घालून झालेल्या असायच्या, उटणं लावून. आणि आम्ही लहान असताना मोती साबण म्हणजे म्हणजे खूपच वेगळं वाटायचं काहीतरी, की दिवाळी म्हणलं की मोती साबण. एरवी नसायचं. आत्ता त्या गोष्टींच्या काही किंमतच राहिलेली नाही. आता आपल्याला पण पैशाची किंमत नाही, वस्तूंची किंमत नाही, किंवा लहान मुलांना पण नाहीये. जसं लहानपणी आपण लहान असताना जसं फराळ, कपडे, मोती साबण, म्हणजे हे उटणं लावून आंघोळ, फटाके उडवायचे, म्हणजे खूप अप्रूप वाटायची ह्या गोष्टींची. त्या कंपॅरिझन आता कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होत चाललेली आहे. किंवा आम्ही गवळणी घालायसाठी तर खूप सकाळी लवकर उठायचो, आणि शेजारच्या त्या म्हणजे रणजित अण्णांच्या काकी असायच्या, त्या खूप मोठ्या मोठ्या गवळणी घालायच्या. मी आणि माझ्या मामाची मुलगी, आमचं असं व्हायचं की कधी उठेल आणि काकींकडे जाऊन गवळणी घालेल. मग आम्ही आमच्या पण घरच्या घालायचो, काकींच्या पण घरच्या घालायचो. म्हणजे खूप आनंदी वातावरण असायचं त्यावेळेस. आत्ता एवढं नाही. आत्ता मी तुम्हालाच नाही दोष देते, आम्ही सुद्धा, की म्हणजे दिवाळीचं काय वाटतच नाही. उशिरा उठायचं, म्हणजे एवढं हे नाही. पहिलं दिवाळी यायचं म्हटलं की 8-10 दिवस अगोदर बायकांची सगळी सणाची तयारी, फराळाची तयारी चालू असायची. आता आपण बघा किंवा आपल्या शेजारचे बघा, दिवाळी 2 दिवसावर जेव्हा येईल तेव्हा आपण फराळाचं करायला चालू करायचो. मी लहान असताना माझी आई जवळजवळ 100, 150, 200 लाडू करायचे, सगळ्यांना डब्यात द्यायची. आता काहीच नाही. आता 50 लाडू केले तरी दिवाळी होईपर्यंत ती तशीच लोळत असते. म्हणजे इन दॅट शॉर्ट केस, की आता सगळ्या गोष्टी आपल्याला एवढ्या लवकर अवेलेबल होत आहेत, त्याच्यामुळे त्या गोष्टींची आपल्याला किंमत राहिलेली नाहीये. मग फटाके, आंघोळ झाली की मग ते पहिल्यांदा फटाके उडवायचे आंघोळ झाल्या म्हणजे खूप छान असायचं त्यावेळेचं वातावरण. किंवा मी, माझ्या मामाची मुलगी सृष्टी, माझा भाऊ निसर्ग, नंतर सृजन, म्हणजे आमच्या सगळ्यांना, म्हणजे आमच्या दोघींना जसं जसं मला कळते, म्हणजे मला कळते बालवाडीपासून ते मी 10वी-11वीला असेपर्यंत आमच्या दोघींना सेम ड्रेस असायचे, आणि निसर्ग आणि सृजनला सेम ड्रेस असायचे. म्हणजे त्यावेळेस वेगळंच असायचं, म्हणजे काय वाटतच, म्हणजे खूप छान वाटायचं त्यावेळेस. आत्ता सगळ्यांच्या चॉईसेस बदलल्या, सगळे मोठे झाले, मुलं मोठी झाले की मुलांचं पूर्ण माइंडसेट बदलतो, त्याच्यामुळे ती मज्जा येत नाहीये. नंतर शाळेत आम्ही आकाशकंदील बनवायचं, प्रोजेक्ट असायचे दिवाळीच्या अगोदर की आकाशकंदील बनवायचे. मग ते घोटीव कागदचे आकाशकंदील बनवायचो आणि तेच दिवाळीत आम्ही घराला लावायचो. आणि मी वाकडीला असताना घोटीव कागद एवढं तिकडे अवेलेबल होत नसायचे. मग कोणी तर जायचं बार्शीला, मग त्यांना सांगायचं की प्लीज आमचे पण घेऊन या, मग त्यांच्याजवळ पैसे द्यायचे. म्हणजे खूप काही छोट्या छोट्या मज्जा असायच्या, आणि त्या मज्जांमध्ये खूप आनंद मिळायचा. अभ्यंग स्नानाच्या मागे पण काय एक धार्मिक कथा आहे, ते म्हणजे नरकासूर राक्षसाचा वध श्रीकृष्णाने केला होता. मग त्या दिवशी सकाळी सगळ्यांनी लवकर उठून, म्हणजे त्याच्या त्रासातून सुटका झाली म्हणून सगळ्यांनी लवकर उठून आंघोळ वगैरे केली. आणि लोक असं म्हणतात की त्या दिवशी लवकर उठून आंघोळ केली तर आपले सगळे पाप धुतले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही का, इडापिडा तेवढं बळीचे राज्य, म्हणजे बळी राजा होता, त्याला ब्राह्मणांनी म्हणजे मारलं, असं काय तर त्याची पण एक स्टोरी आहे. तो एक ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, की आपण म्हणजे कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, कुठल्या गोष्टींवर नाही ठेवायचा. म्हणजे आपल्याला कुठली गोष्ट आवडते आपल्या श्रद्धेनुसार आहे. मी लहान असताना माझा सगळ्यात फेवरेट सण म्हणजे दिवाळी असायचा, कारण की
माझ्या आत्या, मामा, त्यांचा मुलगा ते पण 1-2 दिवसासाठी दिवाळीसाठी यायचे वाकडीला. तर मग मला आत्या पण येताना ड्रेस आणायच्या. मला मामाच्या जायचं, माझ्या मामाचं गाव पण गावातच आहे. मामाचा पण ड्रेस असायचा आणि माझा घरचा पण ड्रेस असायचा. मला 3-3 ड्रेस मिळायचे लहान असताना. त्याच्यामुळे मी खूप आनंदी असायचे आणि मला असं वाटायचं की चला दिवाळी येते, आता कपडे मिळणार, 3-3 ड्रेस मिळणार. आणि आत्या पण मला येताना खूप काही काही घेऊन यायच्या. मग मी असं वाट बघायची की आता दिवाळीत आत्या येणार आहेत, मला आता हे आणणार, ते आणणार. आजचं हे डेकोरेशन करण्यासाठी मला मुलांनी खूप हेल्प केली. मग आम्ही सगळ्यांनी मज्जा करत अभ्यंग स्नान केलं. पोरांचं असं होतं की दीदी आम्ही व्हिडिओमध्ये येणार असेल तर मग आम्ही फक्त शर्टच काढणार, पॅन्ट नाही काढणार. मग म्हटलं चला तुमच्या मनासारखं. मग पूर्ण मस्ती करत पोरांना आंघोळी घातल्या मी आणि दीदीनं, म्हणजे त्याच्यानंतर आपल्या परंपरेनुसार आंघोळ केली की आम्ही सगळ्यांनी फटाके वाजवले, खूप एन्जॉय केला. सगळ्यांनी मिळून दिवाळीचा फराळ केला. सगळे आज आमच्या घरी आले होते फराळासाठी, आंघोळीसाठी. मी सगळ्यांना बोलवलं होतं. म्हटलं चला एकदा लहानपणीची दिवाळी अनुभवूयात. मुलांनी डेकोरेशनमध्ये पण एवढी मला हेल्प केली, त्यांच्यामुळं माझं खूप पटपट झालं सगळ्या गोष्टी आवरून, हॉल आवरून. त्याच्यामुळे मला जास्त लोड नाही आला आज. तुम्ही तुमच्या आठवणी दिवाळीच्या माझ्यासोबत शेअर करायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि माझा व्हिडिओ सगळ्यांना पोहोचवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.